आघाडीच्या वृत्तपत्रांमध्ये कोणत्या महत्त्वाच्या बातम्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत त्याच्यावर एक आधी नजर टाकूया। पहिलं वृत्तपत्र आहे लोकसत्ता। लोकसत्तामध्ये एक महत्त्वाची बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे। त्या बातमीचा मथळा आहे सगळ्यांनाच पश्चाताप होईल। निवडणूक रोखे बंद केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात इशारा दिलाय। निवडणूक रोखे योजनेच्या संदर्भात विरोधी पक्ष अपप्रचार करत असल्याचा आरोप देखील आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलाय। तर सर्वोच्च न्यायालयाने ही योजना रद्द केल्यामुळे देशाला पुन्हा निवडणुकीतील काळ्या पैशाकडे ढकलण्यात आलं असून सगळ्यांनाच याचा पश्चाताप होईल असा गंभीर इशारा देखील आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला आहे। निवडणूक रोखे पद्धतीच्या निर्णयामध्ये कोणतीही त्रुटी नाही असा आपला दावा कधीच नव्हता असं मोदी यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलेलं आहे। तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक रोख्यांचे तपशील उघड झाल्यापासून भाजप हा या रोख्यांचा सर्वात मोठा लाभार्थी असल्याची टीका होते। याचा समाचार मोदी यांनी या मुलाखतीमधून घेतलेला आहे। पुढचं वृत्तपत्र आहे महाराष्ट्र टाइम्स। महाराष्ट्र टाइम्समध्ये महत्त्वाची बातमी प्रसिद्ध करण्यात आली। यंदा उदंड वर्षा अर्थातच यंदा जास्त पाऊस होण्याचा अंदाज जो हवामान विभागाने वर्तवलेला आहे त्या संदर्भातली बातमी ही आता महाराष्ट्र टाइम्सने प्रसिद्ध केली आहे। सविस्तररित्या आपण ही बातमी पाहूयात। सरासरीपेक्षा 6% जास्त पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे। यंदा बळीराजासह भारतीयांसाठी हवामानशास्त्र विभागाने शुभ वर्तमान वर्तवलेलं आहे। देशात यावर्षी सरासरीपेक्षा 6% जास्त अर्थातच 106% म्हणजे सरासरी 87 सेंटीमीटर पाऊस पडेल असं आता अंदाजात म्हणण्यात आलेलं आहे। मान्सून संदर्भातला पुढचा अंदाज मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जाहीर केला जाईल। आयएमडीचे प्रमुख मृत्युंजय महापात्रा यांनी सोमवारी या संदर्भात माहिती दिली आहे। तर यंदाच्या मान्सूनच्या आधी अल निनोचा प्रभाव कमी होणार असून अल निनोची परिस्थिती निर्माण होणार आहे। तर मान्सूनसाठी याचा फायदा होईल। तर यंदा 8 जून पर्यंत मान्सून केरळ मार्गे भारतात दाखल होण्याची शक्यता आहे। जून ते सप्टेंबर पर्यंत सामान्यपेक्षा चांगला मान्सून राहील। तर यंदा हवामानाच्या प्रभावामुळे मान्सूनचा वेग सुरुवातीला अर्थातच जून ते जुलैमध्ये मंद असेल, परंतु त्याची भरपाई दुसऱ्या टप्प्यात होण्यास मोठी मदत होणार आहे। सामना वृत्तपत्रामध्ये एक महत्त्वाची बातमी आता प्रसिद्ध करण्यात आली। न्याय व्यवस्थेवर दबाव आहे असा या बातमीचा मथळा आहे। देशातील 21 न्यायमूर्तींनी सरन्यायाधीशांना जे पत्र पाठवलं त्याच पत्राचा संदर्भ घेत सामनानं ही महत्त्वाची बातमी आता प्रसिद्ध केलेली आहे। न्याय व्यवस्थेवर दबाव आहे या मथळ्याखाली ही बातमी प्रसिद्ध करण्यात आली। ती सविस्तररित्या आपण पाहूयात। देशातील 21 न्यायमूर्तींनी सरन्यायाधीशांना या संदर्भात एक पत्र पाठवलं। राजकीय दबाव आणि वैयक्तिक हितापोटी न्याय व्यवस्थेवर दबाव आणला जात असून जनतेचा न्याय प्रणालीवरील विश्वास संपवला जातोय अशा शब्दामध्ये देशातील 21 निवृत्त न्यायमूर्तींनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्याकडे न्याय व्यवस्था कमकुवत करण्यासाठी जाणीवपूर्वक होत असलेल्या प्रयत्नांबद्दल ही चिंता व्यक्त केलेली आहे। हे पत्र लिहिलेल्या 21 निवृत्त न्यायमूर्तींपैकी 4 सर्वोच्च न्यायालयाचे तर 17 उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती आहेत। पुढचं महत्त्वाचं आणि आघाडीचं वृत्तपत्र आहे गुजरात समाचार। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे महत्त्वाचं विधान केलं होतं त्यांच्याच विधानाची बातमी आता गुजरात समाचारने प्रसिद्ध केली। तिसऱ्या टर्ममध्ये सरकारने 100 दिवसांची योजना तयार केली त्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाची माहिती दिली। लोकसभा निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाच्या नेत्यांनी आणि उमेदवारांनी निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे। पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिलपासून सुरू होणार असून 7व्या टप्प्याचं मतदान 1 जून रोजी पूर्ण होणार आहे। मात्र त्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी या संदर्भात हे विधान केलंय। या मुलाखतीमध्ये त्यांनी निवडणूक रोखे, ईडी आणि सनातन धर्माला विरोध अशा अनेक मुद्द्यांवर आपली उत्तरं दिली आहेत। तिसऱ्या टर्मच्या पहिल्या 100 दिवसांच्या योजनेच्या तयारी संदर्भात देखील त्यांनी सांगितलेलं आहे। 2019च्या निवडणुकीत देखील 100 दिवस काम देऊन मी निवडणुकीमध्ये उतरलो होतो। निवडणुका संपल्याबरोबर आम्ही कलम 370 तिहेरी तलाक असे काम 100 दिवसामध्ये पूर्ण केले। याशिवाय बँकांच्या विलिनीकरणाचं काम खूप मोठं असून हे कामही 100 दिवसामध्ये पूर्ण केलं। रुपये 15,000 कोटी रुपये खर्चून जनावरांचं लसीकरण सुरू केलं आणि ते कायम सुरू आहे। 100 दिवसामध्ये हे काम पूर्ण केलं। त्यामुळे प्रत्येक निवडणुकीपूर्वी 100 दिवसात काय करायचं आहे याचा आराखडा मी ठरवलेला असतो अशी माहिती देखील या मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली आहे।
सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यात आला आणि त्यानंतर मात्र टाइम्स ऑफ इंडियानं एक महत्त्वाची बातमी आज प्रसिद्ध केली आहे। सलमान खान प्रकरणातील शूटर्स हे पनवेलमध्ये थांबलेले होते अशी माहिती समोर आली आणि त्यानंतर ही बातमी प्रसिद्ध करण्यात आली। त्यांची बाईक देखील सापडलेली आहे। ही बातमी सविस्तररित्या आपण पाहूयात। सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केल्याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी 3 संशयितांना ताब्यात घेतलंय। हे तिघे जण पनवेलमधल्या हरिग्राम मधील एका अपार्टमेंटमध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे। त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं। हरिग्राम भागातील राधाकृष्ण अपार्टमेंटमध्ये हे 3 संशयित वास्तव्याला होते। सलमानच्या वांद्र्याच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्यांनी जी बाईक वापरली ती बाईकही पनवेलमधून विकत घेतल्याची माहिती आता समोर आली आहे आणि या संदर्भातला तपास आता पोलीस करत आहेत। तर सलमान खान प्रकरणातील शूटर्स हे पनवेलमध्ये थांबले होते अशी माहिती आता समोर आलेली आहे आणि त्या माहितीच्या संदर्भातली बातमी आपण पाहतोय। आता पोलीस या प्रकरणाच्या संदर्भातला कसून तपास करत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।